सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर द्वारा संचलित स्वर्गीय तात्याराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे येथे नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरी। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी धुळे शहरातील सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर द्वारा संचलित स्वर्गीय तात्याराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे येथे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांच्या आदेशानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा आर इंगडे मॅडम यांच्या सूचनेनुसार नारळी पौर्णिमा हा सण उत्साहात साजरी करण्यात आला। प्रथम नारळी पौर्णिमा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आला होता, तर शाळेतील 2 विद्यार्थ्यांना कोळी दाम्पत्य वेशभूषा धारण करत या ठिकाणी त्यांच्याकडून पूजन करण्यात आले। तदनंतर शाळेतील सायकोलॉजिस्ट श्री रमेश पाटील सर यांनी मुलांना नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते याचे महत्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना विशद केले। तर नारळी पौर्णिमा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वल्लव रे नकवा वल्लव रे नकवा वल्लव कोळी नृत्य या ठिकाणी सादर करण्यात आले। तर अतिशय उत्साहात सदर नारळी पौर्णिमा सण उत्सव हा विद्यार्थ्यांच्या समवेत साजरी करण्यात आला। या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश पाटील सर यांनी केले, तर शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी रमेश पाटील सर यांनी केले। त्यासाठी कोळी बांधव आगरी बांधव समुद्राची पूजा करतात। विशेष करून जसं शेतकरी शेतीमध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी जे शेतीचे कृतज्ञता व्यक्त करून शेतीची पूजा करतात, धनधान्याची पूजा करतात, तसंच कोळी बांधवांचा महत्वाचा व्यवसाय हा मत्स्यमारीचा असल्यामुळे आणि त्या समुद्रातून मत्स्यमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो। कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता समर्पित करण्यासाठी एक भाव जागृत होतो आणि सगळे समाज बांधव एकत्र करतात आणि त्या ठिकाणी एक उत्सव आणि एक सण साजरा केला जात असतो। हे महाराष्ट्रातील पारंपरिक एक कला नृत्य त्या ठिकाणी सादर करतात आणि विशेष करून पूजा करून त्यांनी त्या सणाचं एक कृतज्ञता व्यक्त करून आपल्या बांधवांच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा सण उत्साहाने साजरा होतो। असा हे नारळी पौर्णिमेच्या सणाचा औचित्य साधून आपण शाळेमध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजचे आपल्या शाळेतील मुलं हे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने एक छोटासा नृत्य सादर करणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या कोळी बांधवांसारखी वेशभूषा केलेली आहे। विशेषतः आपल्या समोर दिसतात एक आपण दाम्पत्य तयार केलेले आहे कोळी